कौटुंबिक कलश जर असेल, तर तुम्ही विष्णूची साधना जरी केला हं. किंवा विष्णू सहस्त्रनामचं जर पठण चालू केला हां. आणि विष्णू सहस्त्रनामांच्या प्रत्येक म्हणजे ओवी जी आहे, त्याला स्वाहा करायचं आहे ओके. किंवा विष्णू सहस्त्रनाम म्हणल्यानंतर इति ध्यानम म्हणायचं आहे. ओके. म्हणजे हे मी ध्यान स्वरूप म्हणत आहे. हं. एकदमच जर तुम्हाला अडचणीमध्ये असाल, तर तुम्ही काय करायचं आहे, आपला जो विष्णूचा महामंत्र आहे, हं. शांताकारम भुजगशयनम, हं. तो पठण करायचा आहे आणि हं. त्याच्या शेवटी इति ध्यानम म्हणायचं आहे आणि हात डोळे झाकून एका विशिष्ट म्हणजे पद्मासन करत असाल तर पद्मासनामध्ये किंवा तुम्ही देवघराच्या समोर बसून डोळे झाकून 108 वेळा मंत्र मनातल्या मनात म्हणायचं आहे, उच्चारण. ओके. ओके. म्हणजे तुमच्या आजूबाजूला ऐकायला जाईल असे मंत्राचं उच्चारण करायचं नसतं. ओके. मोठ्याने नाही बोलायचं. मंत्र साधना करत असताना मोठ्या तुमच्या तोंडातून बाहेर यायला नाही पाहिजे मंत्र. ओके. तुमच्या आंतरिक आत्म्याशी तो मंत्र जुळला पाहिजे. हो. हाच बेस आहे मंत्र साधनेचा. ओके. आणि बऱ्यापैकी आपण बघतो, की प्रत्येकजण नाही, नाही, मोठ्या-मोठ्याने नाही. म्हणतात. हां, मग तुम्ही कुणाला ऐकवायला लागलाय? अ, तुम्हाला ऐकवायचं आहे तुमच्या अंतरात्म्याला हं. आणि सृष्टीची जी काही शक्ती आहे ती तुम्हाला वरून बघत आहे. हां. तुम्ही कोणासाठी एवढं मोठमोठ्यानं उच्चारण करता? इथंच चुकतो माणूस.